नमस्कार. स्टँडर्ड 10 मॅथमॅटिक्स पार्ट 2 जॉमेट्री चॅप्टर नंबर 3 आपला चालू आहे. सर्कल, वर्तुळ. मागील व्हिडिओमध्ये आपण प्रॅक्टिस शेट 3.1 मधील उदाहरणे आपण सोडवली आहेत. आज आपल्याला त्याचा पुढचा भाग पाहायचा आहे. टचिंग सर्कल्स, स्पर्श वर्तुळे, एकमेकांना स्पर्श करणारी वर्तुळे. आणि ते पाहिल्यानंतर त्याच्या आधारे आपल्याला प्रॅक्टिस शेट 3.2 मधील उदाहरणे आपल्याला सोडवायचे. तर या ठिकाणी टचिंग सर्कल्स कुणाला म्हणतात? कोणती दोन वर्तुळे एकमेकांना टच करतात आणि त्यांचे गुणधर्म काय असतात ते आपल्याला या ठिकाणी पहिल्यांदा आपण पाहू. टचिंग सर्कल्स, स्पर्श वर्तुळे. पहिल्यांदा आपण एक्सटर्नल टचिंग सर्कल्स ते आपण पाहू. बाहेरून स्पर्श करणारी वर्तुळे, बाह्य स्पर्शी वर्तुळे. या ठिकाणी हा दोन सर्कल आहेत. या ठिकाणी दोन वर्तुळे आहेत. पहिलं वर्तुळ आहे सर्कल विथ सेंटर ए अँड सेकंड सर्कल इज सर्कल विथ सेंटर बी. ए केंद्र असणार आणि बी केंद्र असणारी दोन वर्तुळे आहेत. एकमेकांना स्पर्श करतात ऍट पॉइंट सी, टचिंग इच अदर ऍट पॉइंट सी. सी इज द पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट. बरोबर आहे. या ठिकाणी ही दोन वर्तुळे एकमेकांना सी या बिंदूमध्ये स्पर्श करतात, म्हणून या दोन वर्तुळांना स्पर्श वर्तुळे टचिंग सर्कल्स असं म्हटलं जातं. आणि ही जी लाईन एल आहे, ही एल ही लाईन त्याच्या पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट मधनं जर जात असेल तर ती लाईन काय असते, या दोन्ही सर्कलची काय असते, टँजंट असते, कॉमन टँजंट असते. हे लक्षात ठेवा. त्यानंतर ही जर कॉमन टँजंट असेल तर आपल्याला माहिती आहे ए सी हा काय असतो, रेडियस असते ऑफ सर्कल विथ सेंटर ए. त्या सर्कलची ती काय झाली, रेडियस. आणि बी सी ही काय असते, रेडियस आहे या बी सेंटर असणाऱ्या सर्कलची रेडियस आहे. मग आम्हाला माहिती आहे रेडियसचा एक्सटर्नल पॉइंट म्हणजे पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट, त्या ठिकाणी ही एल ही टँजंट जाते, म्हणजे या ठिकाणी काय असतो, परपेंडिक्युलर असतो. बघूया की या ठिकाणी इफ टू सर्कल्स इन द सेम प्लेन intersect with a line in the plane in only one point, एकाच बिंदूत म्हटलंय, ओनली वन पॉइंट. बरोबर आहे. तर या ठिकाणी दोन सर्कल्स एकाच प्लेन मधले म्हणजे एकाच प्रतलात असतील, ती एकमेकांना इंटरसेक्ट करत असतील त्याच प्लेन मध्ये, with a line in the plane, with a line of plane in only one point, they are said to be touching circles. तेव्हा त्या दोन सर्कलला काय म्हणतात, टचिंग सर्कल्स असे म्हणतात. म्हणजे हे ए सेंटर असणार एक सर्कल आणि बी सेंटर असणार सर्कल, ही दोन्ही सर्कल एल या एकाच लाईनला एकाच पॉइंट मध्ये इंटरसेक्ट करत आहेत. तेव्हा त्या दोन सर्कलला काय म्हणतात, टचिंग सर्कल्स असे म्हणतात. अँड द लाईन इज देअर कॉमन टँजंट. आता सांगितलं होतं मी तुम्हाला, लाईन एल काय असते, कॉमन टँजंट असते. The point common to the circle and the line is called their common point of contact. हा सी पॉइंट जो आहे तो दोन्ही सर्कल आणि लाईन या तिघांनाही कॉमन पॉइंट आहे, म्हणून ह्या सी पॉइंटला काय म्हणायचं, पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट, स्पर्श बिंदू. त्या दोन वर्तुळांचा स्पर्श बिंदू. शिवाय हे पहिलं वर्तुळ आणि लाईन यांचा सुद्धा स्पर्श वर्तुळ, किंवा लाईन आणि हे सेकंड सर्कल यांचा सुद्धा स्पर्श बिंदू.
म्हणजे तो C पॉइंट हा पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट असतो. आता हे जे दोन सर्कल आहेत, इन द फिगर द सर्कल्स विथ सेंटर A and B touch the line L as common tangent. एका टँजंटला काय करतात ते टच करतात. दे आर टचिंग एक्सटर्नली, हे बाहेरून स्पर्श करतात. ही दोन वर्तुळ एकमेकांना बाहेरून स्पर्श करतात. एक्सटर्नली टचिंग असं म्हटलेलं आहे. Centers A and B and point of contact C are in collinear. त्यावेळेस हा पॉइंट A is the center of the first circle, point B which is the center of the second circle, and point C which is the point of contact. म्हणजे A हा पहिल्या वर्तुळाचा केंद्रबिंदू, B हा दुसऱ्या वर्तुळाचा केंद्रबिंदू आणि पॉइंट C हा दोन्ही वर्तुळांचा स्पर्शबिंदू. हे तिघजण एक रेषीय असतात, कोलिनियर असतात. कसे असतात? कोलिनियर, म्हणजे हे एक रेषीय असतात. ते जर जोडले तर एक रेष इथे एक सेगमेंट किंवा रेषा तयार होते. म्हणून अँड लाईन L परपेंडिक्युलर सेगमेंट AC. ही लाईन L ही या AC जर आपण ही रेडियस काढली तर तिला काय असते? परपेंडिक्युलर, कारण ती टँजंट आहे म्हणून सांगितलं आपल्याला. म्हणजे या ठिकाणी काय असते? टँजंट आणि रेडियस परपेंडिक्युलर असते. आणि डिस्टन्स AB, A आणि B हे जे दोन पॉइंट आहे, या दोन पॉइंट मधलं डिस्टन्स किती? मग जर A, C and B आर कोलिनियर, ते जर एक रेषीय असतील तर A आणि B म्हणजे A इज द सेंटर ऑफ फर्स्ट सर्कल and B is the center of second circle. हे दोन वर्तुळांच्या केंद्रबिंदू मधील अंतर काय असते बघा? AC radius of the first circle, BC radius of the second circle. या दोघांच्या रेडियसच्या बेरजे इतकं sum of the radii of both circles म्हणून AC plus BC म्हणून लिहिलं. दोन केंद्रातलं अंतर किती असतं? AC प्लस BC. कारण काय? सिन्स ACB इज द बिटवीननेस, म्हणून त्यातलं अंतर हे किती असतं? त्यांच्या बेरजे इतकं असतं. बघा महत्वाचं आहे. याचा याचा वापर करून आपल्याला उदाहरणं सोडवायची आहेत. परीक्षेला हमखास एक उदाहरणाचं फाइंड द डिस्टन्स बिटवीन सेंटर्स म्हणून विचारलं जातं. पुढे बघू आपण. या ठिकाणी टचिंग सर्कल्स आहेत, पण इंटरनली टचिंग. आता आपण पाहिलं होतं एक्सटर्नल टचिंग. आता इंटरनल टचिंग मध्ये काय असतं बघा. या ठिकाणी हे लार्जर सर्कल आहे, त्याची सेंटर आहे A, आणि हे स्मॉलर सर्कल आहे, त्याचा सेंटर आहे B. हे दोन सर्कल हा लाईन L ला काय करतात? एकाच पॉइंट मध्ये इंटरसेक्ट करतात ऍट पॉइंट C. मोठं सर्कल लाईन L ला इंटरसेक्ट करते C मध्ये, लहान सर्कल सुद्धा लाईनला इंटरसेक्ट करते पॉइंट C मध्ये. त्यावेळेस हे दोन्ही सर्कलला म्हणतात दे बोथ सर्कल्स आर टचिंग ईच अदर इंटरनली ऍट पॉइंट C. In the figure, the circles with center A and B touch the line L as common tangent. कॉमन टँजंट असते दोन्ही सर्कलची. दे आर टचिंग इंटरनली, ते एकमेकांना आतून स्पर्श करतात. आंतरस्पर्शी वर्तुळे आहेत. समजतंय का? अगोदर आता पाहिलेलं कोणतं होतं? एक्सटर्नल, बाह्य स्पर्शी, ते बाहेर होते एकमेकापासून. हे कुठे आहेत? एकमेकांना आतून स्पर्श करतात. इंटरनली टचिंग इच अदर. सेंटर्स A, B and पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट C आर कोलिनियर. जसं एक्सटर्नल मध्ये दोन्ही सर्कलची सेंटर आणि पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट कोलिनियर होते, तसंच याच्यामध्ये सुद्धा A is the center of the larger circle, B is the center of the smaller circle, and C is the point of contact. Point A, B and C are collinear. ते एक रेषीय असतात. मग या ठिकाणी आपल्याला सांगता येईल अजून
त्या ठिकाणी जसं होतं ही टँजंट ही काय असते या AC ला काय असते AC ला किंवा BC ला काय असते परपेंडिक्युलर असते. कारण टँजंट थिअरम माहिती आहे आपल्याला त्या गुणधर्मानुसार या ठिकाणी काय होतं की परपेंडिक्युलर येते. या ठिकाणी मग या ठिकाणी दोन केंद्रातलं अंतर काढू आपण. फाइंड डिस्टन्स बिटवीन सेंटर्स ऑफ सर्कल. A is the center of larger circle, B is the center of smaller circle. मग डिस्टन्स AB काढायचं. कसं काढणार आहे बघा इकडे AC हा पूर्ण आहे नाही पूर्ण AC जोडला तर त्या AC मधून हा म्हणजे AC काय आहे रेडियस ऑफ दी लार्जर सर्कल त्याच्यामधून BC मायनस करायचा. BC म्हणजे काय रेडियस ऑफ दी स्मॉलर सर्कल. मोठ्या रेडियस मधनं लहान वर्तुळाची रेडियस काय केली वजा केली तर काय येते डिस्टन्स बिटवीन देअर सेंटर. त्या दोन वर्तुळाच्या केंद्रामधील अंतर या ठिकाणी आपल्याला मिळते. म्हणजेच या ठिकाणी जर दोन वर्तुळे एकमेकांना इंटरनल टचिंग असतील तर त्यांच्या केंद्रातील डिस्टन्स बिटवीन देअर सेंटर्स इज काय डिफरन्स बिटवीन देअर रेडियाय त्यांच्या त्रिज्यांमधील फरक असतो. एक्सटर्नल मध्ये काय होतं रे डिस्टन्स बिटवीन सेंटर्स ऑफ सर्कल्स इज इक्वल टू सम ऑफ देअर रेडियाय त्यांच्या त्रिज्यांच्या बेरजे इतकं. एक्सटर्नल मध्ये म्हटलं की बेरीज करायची आणि इंटरनल टचिंग मध्ये काय करायचे वजाबाकी करायची आहे. पुढे आपल्याला एक थेरम पाहायचा आहे थेरम ऑफ टचिंग सर्कल्स. फक्त स्टेटमेंट आणि तुम्हाला समजावून देणार आहे ह्याचं प्रूफ मी घेणार नाही. तर हे थेरमचे स्टेटमेंट काय बघा इफ टू सर्कल्स टच ईच अदर comma their point of contact lies on the line joining their centers. If two circles touch each other दोन वर्तुळे एकमेकांना स्पर्श करत असतील मग ते इंटरनल टचिंग असतील किंवा एक्सटर्नल असतील their point of contact सांगितले ज्या बिंदूमध्ये ज्या पॉइंट मध्ये ते टच करतात त्याला पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट lies on the तर तो बिंदू कुठं असतो पॉइंट तो ऑन द लाईन जॉईनिंग देअर सेंटर्स त्यांच्या केंद्रबिंदूंना जोडणाऱ्या रेषेवर असतो. थोडक्यात बघायचं हे एक सर्कल आहे सेंटर A another circle with center B touching each other at point C. Therefore point C is the point of contact and line L is a line which is passing through point of contact. त्यालाच आपण काय म्हणतो टँजंट सुद्धा म्हणतो. पुढं या ठिकाणी हा पॉइंट A is the center of first circle, B is the center of the second circle and point C is the point of contact. Point A, C and B हे तिन्ही कसे असतात को-लिनियर असतात. काय असतात को-लिनियर असतात. म्हणजे या ठिकाणी हा C पॉइंट हा A आणि B यांच्या मधून जाणाऱ्या रेषेवर असतो. समजतंय का A आणि B या सेंटर मधून जी लाईन जाते किंवा सेगमेंट जाते त्याच सेगमेंटवर हा पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट असतो. पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट लाईज ऑन द लाईन जॉईनिंग देअर सेंटर्स. हे सेकंड फिगर बघा हे एक्सटर्नल टचिंग होते हे इंटरनल टचिंग आहे. याच्यामध्ये A is the center of the larger circle, B is the center of the smaller circle and C is the point of contact. इथे सुद्धा AB लाईन AB पुढे वाढवली तर त्या लाईन वर काय येतो पॉइंट C येतो. C is the point of contact. पण इथे सुद्धा their point of contact lies on their line joining their centers. C is the point of contact of the two circles with centers A and B. To prove तर इथे आम्हाला काय करायचंय पॉइंट C lies on line AB.
प्रूफ काय आपण पाहणार नाही, ते तुम्ही पुस्तकात आहे दिलेलं, ते तुम्ही पहा. प्रॅक्टिस सेट 3.2 मधील उदाहरणे आपण सोडवू. क्वेश्चन नंबर 1. Two circles having radii 3.5 centimeter and 4.8 centimeters touch each other internally. Touch each other internally. महत्वाचा शब्द आहे. एक्सटर्नली का इंटरनली? इथे इंटरनली म्हटलंय. फाइंड द डिस्टन्स बिटवीन देअर सेंटर्स. दोन वर्तुळे एकमेकांना अंतरस्पर्शी वर्तुळे आहेत, त्यांची रेडियाय म्हणजे त्यांच्या त्रिज्या दिलेल्या आहेत. तर त्यांच्या केंद्रातील अंतर काढायचे. फाइंड डिस्टन्स बिटवीन देअर सेंटर्स. आत्ताच आपण पाहिलेलं आहे. एक्सटर्नल टचिंग असतील तर काय असतं? त्यांच्या सेंटर मधले डिस्टन्स म्हणजे सम ऑफ देअर रेडियाय, त्यांच्या त्रिज्यांची बेरीज असते. इंटरनल टचिंग म्हणजे अंतरस्पर्शी वर्तुळे असतील तर डिस्टन्स बिटवीन देअर सेंटर्स इज द डिफरन्स बिटवीन देअर रेडियाय. दोन वर्तुळे जर अंतरस्पर्शी वर्तुळे असतील तर त्यांच्या केंद्रातील अंतर म्हणजे त्यांच्या त्रिज्यांची वजाबाकी किंवा ते त्रिज्यांमधील फरक असतो. त्याचा वापर करू आपण इथं. Let the radii of two circles be R1 and R2. मानू आपण पहिले जी त्रिज्या R1 म्हटली, दुसऱ्याची R2 म्हणली आपण. Here R1 is given here 3.5 centimeter and R2 is 4.8 centimeter. Radii आहे ते. Two circles are touching internally. दिले आपल्याला, एकमेकांना आतून स्पर्श करतात. गिवन. Therefore, by theorem of touching circles, the centers and the point of contact are collinear. अशा वेळेस तो सेंटर दोघांचे आणि पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट कसा असतो? कोलिनियर असतो. कशावरून? आता जस्ट आपण एक थेरम आपण सांगितलेला पाहिलेला आहे, टचिंग सर्कल. थेरम ऑफ टचिंग सर्कल त्याचे आधार. Therefore, if two circles are touching internally, जर दोन वर्तुळे एकमेकांना आतून स्पर्श करत असतील तर then distance between their centers, त्यांच्या केंद्रातील अंतर, is equal to difference between their radii, त्यांच्या त्रिज्यांमधील फरक असतो. त्रिज्या काय आहेत मग? R1 3.5 सेंटीमीटर, R2 4.8 सेंटीमीटर. यांची वजाबाकी करावी लागेल. वजाबाकी करताना किंवा सबट्रॅक्शन करताना कशातून कोण वजा करायचा? नेहमी मोठ्यातून छोटा वजा करायचा. मोठ्यातून छोटा. मोठा कोण? 4.8. लहान कोण? 3.5. 4.8 म्हणजे ज्याला काय मानलंय आपण? R2. आणि हा काय? R1. म्हणजे R2 वजा R1 घ्यावा लागेल. R2 minus R1. Hence R2 is greater than R1. म्हणून त्यातनं ते वजा केलंय. Putting the values, R2 is 4.8 minus R1 is 3.5. करा वजा बाकी. 1.3 centimeter. Therefore, distance between their centers is equal to 1.3 centimeter. त्यांच्या केंद्रातलं अंतर किती झालं? 1.3 सेंटीमीटर. समजलंय? पुढचं सेकंड एक्झाम्पल. Two circles of radii 5.5 centimeter and 4.2 centimeter touch each other externally. हा शब्द फार महत्वाचा आहे. त्याच्याहून ठरतं काय करायचं, कोणता फॉर्म्युला वापरायचा आहे. काय म्हटलंय? एक्सटर्नली. फाइंड द डिस्टन्स बिटवीन देअर सेंटर्स. पहिल्यासारखंच आहे.
तिथं फक्त या ठिकाणी इंटरनली होतं, आता काय आहे एक्सटर्नली. या ठिकाणी ही दोन्ही सर्कलच्या रेडियाय म्हणजे त्रिज्या दिलेल्या आहेत 5.5 and 4.2. तेच स्टेप सगळं तेच लिहायचंय, थोडा बदल आहे. लेट द रेडियाय ऑफ टू सर्कल्स बी R1 and R2. R1 is equal to 5.5 centimeter, R2 is 4.2 centimeter. Two circles are touching externally. पहिल्या उदाहरणात internally म्हटलं होतं, externally given. By theorem of touching circle, the centers and the point of contact are collinear. If two circles are touching externally, then distance between their centers is equal to externally म्हटलंय म्हणून त्यांच्या केंद्रातलं अंतर काय असतं sum of their radii. मागच्यात काय लिहिलं होतं इंटरनलला difference between their radii. इथं sum of their radii which is equal to R1 plus R2. radii एकाची R1 दुसऱ्याची R2 मानली. Putting the values 5.5 plus 4.2 and here 9.7 centimeter. तर अशा प्रकारे या ठिकाणी सेकंड एक्झाम्पल आपण सोडवले. पहिल्यामध्ये एक्सटर्नल पॉइंट्स होते, सॉरी इंटरनल पॉइंट होते, त्यावेळेस आपण डिफरन्स बिटवीन देअर रेडियाय केलं. आता इथं काय आहे एक्सटर्नल आहे, एक्सटर्नली टचिंग इच अदर, म्हणून या ठिकाणी काय म्हणायचं, ती दोन वर्तुळे जर एकमेकांना एक्सटर्नली टचिंग इच अदर म्हणजे बाहेरून स्पर्श करत असतील तर या ठिकाणी सम ऑफ देअर रेडियाय घेतलेलं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आपल्याला पाहायचा आहे, परंतु